कृष्णा, तर तुम्ही राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आहात आत्ता या घडीला त्या ठिकाणी काय वातावरण? प्राची, कपिल याने म्हटल्याप्रमाणे त्या ठिकाणी 2 LED लावलेले आहेत, म्हणजे यावेळी देखील लावले तो व्हिडिओ असणार आहे। परंतु 2019 मध्ये जो भूमिका घेतली होती राज ठाकरे यांनी, लावले तो व्हिडिओ म्हणत नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारच्या विरोधात थेटपणे त्यांनी या प्रचार केला होता। त्यावेळी शिवसेना आणि भाजप असं एकत्रितरित्या त्यावेळी सामोरे गेले होते। परंतु या 5 वर्षाच्या काळामध्ये पुलाखालून बरंच पाणी गेलेलं आहे आणि या 5 वर्षाच्या काळामध्ये राज ठाकरेंची भूमिका देखील संपूर्ण पद्धतीने बदललेली आहे। या 5 वर्षाच्या काळामध्ये शिवसेनामध्ये फूट पडली, त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये फूट पडलेली आहे, महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवरून गेलेलं आहे। त्यामुळं याच्या आजच्या राज ठाकरे यांच्या भूमिकेला सर्वांचं काय महत्त्व आहे ते पाहणं गरजेचं आहे, कारण ती जी भूमिका घेतील त्याचा परिणाम जो आहे तो मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे ज्या ठिकाणी खास करून मनसेचे पॉकेट्स आहेत, मनसेचं जास्त करून कार्यकर्त्यांचं जाळं जे आहे ते केडर चांगलं आहे, अशा या महत्त्वाच्या 3 शहरांच्या मध्यभागी असलेल्या या संपूर्ण परिसरामध्ये आहे। कारण मुंबईत चांगलं केडर त्यांचं आहे आणि म्हणून तर मुंबईच्या ज्या शिवाजी पार्कवर राज्याच्या विविध भागातून मनसैनिक तर येत आहेत, परंतु मुंबईच्या खास करून मुंबईतून सर्वाधिक जास्त मनसैनिक हे शिवाजी पार्कवर येतात आणि त्याचबरोबर ठाणे असू दे, नाशिक असू दे किंवा इतर भाग जो असेल ते, परंतु या खास करून शहरी भाग असेल, ग्रामीण भागामध्ये देखील जरी कार्यकर्त्यांचं जाळं असलं तरी या लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या गुढीपाडव्याच्या मेळाव्यात हे जरी येत्या काळामधलं राजकीय चित्र बदलणार असलं तरी ते नेमके काय भूमिका घेतात महत्त्वाचं आहे। कारण कपिल यांनी म्हटल्याप्रमाणे अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर राज्यातल्या महायुतीच्या नेत्यांसोबत त्यांची चर्चा झालेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांची चर्चा झालेली आहे, परंतु त्यात काही निघाल्याचं स्पष्ट झालेलं नाही, कारण एक जागा द्यायची असं मनसेला ठरलं गेलं होतं अशी देखील माहिती मिळत होती, ज्यामध्ये दक्षिण मुंबईतून कदाचित बा नांदगावकर यांना उभं केलं जाऊ शकतं महायुतीच्या माध्यमातून। परंतु ह्या चर्चा ज्या आहेत त्यानंतर पूर्णविराम मिळाला, त्या कुठल्याही चर्चा नंतर झालेल्या नाहीत। त्यामुळं आत्ताच्या या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे महायुतीसोबत जातात का, महायुतीला बिनशर्त पाठिंबा देतात का? कारण एकही सीट न देता बिनशर्त पाठिंबा द्यायचा जर असेल तर विधानसभा निवडणुकामध्ये त्या बदल्यात काय आणखी किती सीट्स घेता येतील झाली आहे काय, हे सर्व जे आहे ते राज ठाकरे यांना माहीत असेल। परंतु विधानसभा निवडणुकीच्या मध्ये सर्वात जास्त बार्गेनिंग पॉवर जर वाढवायची असेल तर लोकसभा निवडणुकीला महायुतीसोबत जाणं कितपत योग्य आहे हे देखील त्यांनी ठरवलं असेल। या आजच्या मेळाव्यामध्ये हे सर्व चित्र स्पष्ट होईल आणि विधानसभा निवडणुकामध्ये आपली जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्यासाठीचे महायुतीमधून निवडून आणण्यासाठीचे प्रयत्न होणार आहेत का, हे याबाबतीत देखील ते आजच्या मेळाव्यात भाष्य करतील।